आई तू चल ना बाहेर. हे बघ सगळं तुझ्या मनासारखं होईल. तुमचा माझ्यावरच राग आहे ना, मग मी माफी मागते. आय एम सॉरी. आपल्याकडे लहानांनी मोठ्यांचे पाय धरून माफी मागायची रीत आहे. उगीच टाकणं टाकल्यासारखी माफी मागितलेली नकोच आहे मला. आई मला माफ करा. ठीक आहे ठीक आहे, केलं तुला माफ. इडली चटणी मस्त. कोणी केलंय? वृंदाने केले असतील. छान 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 केले असणार. ए बाबू बाब्या घे इकडं इडली घे. इडली उशीर होतोय ऑफिसला. एक इडली घे. वृंदानी बनवल्यात इडल्या. एक घा जरी खाल्लास ना बाबू तरी मन भरल्यासारखं वाटेल. अरे घे रे घे. एक इडली तू खा, एक इडली मी खातो. बघ कशी केली बघ. मी तुम्हाला सांगितलं ना, कुणीही तिच्याशी संबंध ठेवायचे नाहीये. यापुढे हिच्या घरी कुणी जायचं नाहीये आणि हिने आपल्या घरी यायचं नाहीये. बाबा, तरीही जर तुम्ही हिच्याशी संबंध ठेवलेत ना तर मी आत्महत्या करेन. तुझ्या ताईला चंदनाला मी चांगला ओळखतो. काल तुझ्याशी भांडली म्हणून ती अपसेट होऊन तिकडे तुझी वाट बघत बसली असेल. बघ जा जा, एक तू काम कर. तू कामच कर. तू पटकन जा, या इडल्या दे, पटकन ये आणि आपण दोघं मिळून इडल्या खाऊ. मला माझं असं सुख शोधायचं होतं आई. पण तिकडे जाऊन तू सुखी झाली असतीस. आई अगं, माझं मी बघितलं असतं ना. वृंदाचा सुखी संसार बघून खूप हेवा वाटतो ग तिचा. मी काहीच नाही करू शकले तिच्यासारखं. मला ना आता तुझा, बाबांचा, वृंदाचा त्रास होतो. हाय खरं मला कंटाळा आलाय माझ्या पांढऱ्या आयुष्याचा. मी खरंच स्वतःला संपून टाकेन काय. चंदना पुरी ग. तू पण चल ना माझ्याबरोबर पिक्चरला. तुझं तिकीट पण मिस काढ. नको ग राजासारखा तोच तोच विचार करूस. तुला त्रास होईल बाळा. आई ही काल यायचे, हिला सांगितलं होतं नाही ती यायचं नाही. ताई, अजून राग गेला नाहीये माझ्यावरचा. आज तोंडही बघायची इच्छा नाहीये माझं. ताई, खरंच सांगते, तुझ्या मनात नक्की काय उलथा पालट चालली होती ना, आम्ही नाही समजू शकतो. ताई, तू खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभी आहेस. तू बघच, तुला सहज एखादा चांगला मुलगा मिळेल. अगं आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर ताई. तू काहीच काळजी करू नकोस. तेच मला नको. जे काही नुकसान झालंय ना माझं ते तुझ्यामुळे झालंय. चीड येते मला तुझी. मी तुला शपथ घ्यायला लावली म्हणून आई बाबांना जर दुःख होत असेल ना तर तू एक काम कर. तू इथे थांब, मीच जाते. चंदना, ताई नाही ताई, आई प्लीज, ताई प्लीज, तू कुठेही जाऊ नको. मीच जाते. तुला पिक्चरला नाही ना जायचं, मग आपण फिरायला जाऊया ना. प्राची प्लीज माझं एक काम कर ना. ही वृंदा रडत का गेली बघ ना जरा प्लीज. मी का जाऊ? तुला पिक्चरला जायचंय ना, मी तुझ्या बरोबर पिक्चरला येईन. पिक्चर काय तू म्हणशील तिकडे येईन. फक्त एवढं काम कर ना प्लीज. ती माझ्याशी बोलणं तर दूर, माझं तोंड सुद्धा बघायला तयार नाही. हे बघ वृंदा, प्रत्येक दुःखावरती काळ हे एकमेव औषध असतं. थोडे दिवस पुढे सरकले की सगळं होईल बरोबर. मग तू शांतपणे बोल तिच्याशी. प्रसाद, मला इथे खूप कसं तरी होतंय. आपण प्लीज बाहेर जाऊयात का? बाहेर हो, जाऊ की. कुठे जायचं? कुठेही चालेल. आपण पिक्चरला जाऊयात. चालेल? पिक्चर? हो चालेल, पिक्चरला जाऊ. मी एक काम करतो, मी आईला विचारून येतो. हा प्रसाद, आपण दोघांनी पिक्चरला जायचं की नाही ही गोष्ट सुद्धा तू आईंना विचारणार आहेस का? पण आता आपलं लग्न झालंय आणि आपल्या दोघांच्या आयुष्यातले विचार सुद्धा तू आईंशी शेअर करणार आहेस. तुझी इच्छा नसेल तर आपण नंतर कधीतरी जाऊयात. नाही नाही वृंदा, माझी आहे इच्छा. आपण आजच जाऊ पिक्चरला, माझी तयारी आहे. ठीक आहे, पण तिकीट कशी मिळणार आपल्याला आज? अरे त्याची काळजी तू अजिबात करू नकोस, मी त्याची सोय करते. बरं. तू माझ्या बरोबर पिक्चरला येतोयस हेच माझ्यासाठी खूप आहे. थँक्यू.